जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। 600 कोटीचा व्यवसाय पूर्ण करणारी सन्मतीय बहुराज्यीय सहकारी बँक सुनील पाटील सभासद ठेवीदार आणि हितचिंतकांचे सहकार्य आणि त्यांच्या विश्वासाच्या बळावर बँकेची 30 वर्षाची यशस्वी घोडदौड सुरू आहे। अहवाल सालात बँकेच्या एकूण ठेवी 306 कोटी रुपये व कर्ज वाटप 233 कोटी रुपये केले आहे। या स्पर्धेच्या युगातही बँकेने 600 कोटीचा व्यवसाय केला आहे। सन 2022 पासून आरबीआयच्या नियमानुसार ARC ला विक्री केलेल्या कर्जाच्या रकमेवर प्रत्येक वर्षी 20% तरतूद करावी लागत आहे। आर्थिक वर्षात ARC ची तरतूद केलेल्या ढोबळ नफा होऊनही नफा दिसत नाही, पण कर्जदार सभासदांनी नियमित कर्जाचे हप्ते व व्याज भरून सहकार्य करावे असे प्रतिपादन सन्मती सहकार बँकेचे चेअरमन सुनील पाटील यांनी बँकेच्या 30व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केले। बँकेची चौफेर प्रगती सुरू असताना काही मंडळीकडून समाज माध्यमातून बँकेसंदर्भात तथ्यहीन बातम्या पसरवल्या जात असल्याचे सांगत चेअरमन पाटील यांनी याबाबतची सविस्तर माहिती रिझर्व्ह बँकेस कळवली असून विघ्न संतोषी कुठेही थारा देऊ नका असे आवाहन केले। बँकेचा पैसा हा ठेवीदारांचा असून तो थकीत खातेदाराकडून व्याजासह पै वसूल केला जातील असा विश्वासही व्यक्त केला। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले। स्वागत संचालक चंद्रकांत पाटील यांनी केले। मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील यांनी नोटीस व विषय पत्रिकेचे वाचन केले। सर्वच विषयांना उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दिली। यावेळी प्रमुख अतिथी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी बँकेच्या सर्व कर्ज खातेदार यांना घेतलेले कर्जाची परतफेड वेळेत करावी असे आवाहन केले। यावेळी ऑलिम्पिक स्पर्धेत सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन ठराव करण्यात आला। आभार व्हाईस चेअरमन MK कांबळे यांनी मांडले। या प्रसंगी प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, प्रकाश सातपुते, सुधाकर मनेर, शामराव नकाते, भूषण शहा, डॉक्टर विलास जोशी, सदा मलाबदे, गजानन पोगाडे, रावसाहेब खवाटे, संजय पाटील, बसुदे, CA आदीसह बँकेचे संचालक शीतल पाटील, PV कडाले, पुरुषोत्तम कुलकर्णी, विठ्ठल चोपडे, अण्णासाहेब मुरचुटे, प्रदीप मनेर, डॉक्टर आप्पासाहेब हौसकले, संजय चौगले, आप्पासाहेब पाटील, महावीर येरडुटे, गिरीश देशपांडे, संदीप माळी, सौ वसुंधरा कुडचे, सौ डॉक्टर नीमा जाधव, मनीष पोरवाल, संजय कुडचे, असिस्टंट CE समीर मैदर्गी, बोर्ड सेक्रेटरी महेश कुंभार आदीसह सभासद उपस्थित होते। चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह। आवश्यक आहे, पण त्याचा परिणाम तुम्ही डिपॉझिट घेता, त्याची व्याज द्यायला लागतात, त्यांचे पैसे वेळेचे द्यायला लागतात, पण तुम्ही दिलेल्या कर्जाची व्याज वेळेत काय येत नाही, ती NPA केली की मग तुम्ही कसं देणार ठेवीदाराला, ते त्यांच्या दृष्टीने अत्यंत योग्य परस्पर। सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित असलेले आमचे नेते माननीय प्रकाशराव आवाडे यांना, त्याचबरोबर सुधाकररावजी मनेरे, माजी आमदार डॉक्टर मिंचेकर साहेब, सर्व संचालक, सभासद, नकाते मामा, सभासद बंधू वहिनी, 2023-24 या आर्थिक सालाचा बँकेचा ताळेबंद व नफा तोटा पाहता रिझर्व्ह बँक सहकार खाते यांचे नियमाने कठोरपणे पालन करून यशस्वीपणे वाटचाल करीत आहोत। मात्र सर्व सभासद ठेवी पूर्ण व महापूर या कारणामुळे काही मोठे कर्जामुळे NPA मध्ये काही प्रमाणात वाढ झाल्यामुळे वसुलीसाठी स्ट्रॉंग ऍक्शन घेतली। FIR दाखल करण्यापासून ते तारण प्रॉपर्टी व बँकेचे पैसे हा ठेवीदारांचा आहे। या थकीत खातेदारांच्या यांच्याकडून व्याजासह पै वसूल करणार याला मी स्वतः सर्व सभासदांना मी गवाही। 2024 अखेर बँकेच्या आर्थिक स्थिती पुढील प्रमाणे आहे। ठेवी 306 कोटी 60 लाख, कर्जे 322 कोटी 92 लाख, CD रेशिओ 75.27। अहवाल सालातील बँकेच्या शाखांचा नफा प्रमुख शाखेचा नफा 3 कोटी 59 लाख, अब्दुल लाख 55 लाख, शहर 1 कोटी 43 लाख, धुळे 1 कोटी 7 लाख, शिर्डी 35 लाख 52 हजार, खोतवाडी 67 लाख 12 हजार, वर्धमान 40 लाख 60 हजार, 20 लाख 2 हजार, सांगली 1 लाख 71 हजार, आरती 17 लाख 28 हजार।
जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.